नमस्कार. आज महाराष्ट्राच्या इतिहासात एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना घडली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अनुभवी नेते अजित पवार यांचे आज सकाळी अचानक निधन झाले. ही घटना ऐकून संपूर्ण राज्य आणि देश स्तब्ध झाला आहे. आज 28 जानेवारी 2026च्या दिवशी मुंबईहून सकाळी 8:10 रवाना झालेले चार्टर्ड लार्जेट 45 हे विमान लोकसभा क्षेत्र बारामतीकडे जात असताना लँडिंग करतेवेळी अचानक नियंत्रण गमावले आणि रनवेपासून बाहेर जाऊन शेतात कोसळले. विमानाला भयंकर आग लागली आणि विमानामध्ये स्वार उपमुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी या सर्वांचाच या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. या विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचा वैयक्तिक सुरक्षा अधिकारी, एक सहाय्यक आणि 2 क्रू सदस्य हे सवार होते. या सर्वांचाच या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेने महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिक भावनिक झालेले आहेत आणि राजकीय क्षेत्रातही शोक संदेशाची लहर उमटली आहे. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचे आणि ठळक व्यक्तिमत्व होते. त्यांनी राज्याच्या विकासासाठी, शेतकरी हितासाठी आणि सामाजिक सुधारणांसाठी अनेक दशक काम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध योजनांची अंमलबजावणी झाली आणि लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाले. या दुःखद घटनेतून आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकायची गरज आहे, ते म्हणजे जीवन हे अनिश्चित आहे. आपण आपले उद्दिष्ट, कर्तव्य आणि सेवा मनापासून करावी, पण आपल्या प्रियजनांना वेळ देणेही तितकेच गरजेचे आहे. आपली ध्येय साध्य करण्यासोबत आपले संबंधही जपणे तितकेच महत्त्वाचे आहे. आज एक महान नेता आपल्यापासून आयुष्याच्या प्रवासात निघून गेला, पण त्यांची सेवा, त्यांचे विचार आणि त्यांचा संघर्ष आपल्याला सदैव प्रेरणा देईल. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि समर्थकांना या दुःखात ताकद मिळो. ओम शांती.